भारतामध्ये अशी काही मंदिरं आहेत ज्याच्याशी जोडलेल्या कथा ऐकून अंगावर आजही काटा येतो. पैकीच एक सर्वात शक्तिशाली असं 51 शक्तीपीठामधलं सर्वश्रेष्ठ असं एक मंदिर आहे आसाम मधील गुवाहाटी या ठिकाणी कामाख्या देवी मंदिर. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेलं गुवाहाटी आणि या गुवाहाटीमध्येच निलांचन पर्वतावर आहे हे मंदिर कामाख्या देवी मंदिर. या मंदिरात सर्वात खास गोष्ट काय आहे, देवीची मूर्ती नाही तर नैसर्गिक पाषाणरूपी योनीची पूजा केली जाते. दरवर्षी काही दिवस हे मंदिर बंद केलं जातं कारण अशी श्रद्धा आहे की या दिवसात देवीला मासिक पाळी येते. तांत्रिक लोकांचे हे आवडतं स्थान का आहे, चला तर या मंदिराची कथा आणि इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर भावांनो, आपण सध्या होतो गुवाहाटीमध्ये. गाडी आपली काय भरलेली नाही, बघू शकता. परवा खाली करून आलोय. तर आज आपलं प्लॅनिंग बनलं, इथं सगळ्यात प्रसिद्ध असं कामाख्या देवीचं मंदिर आहे. तर ते मंदिरात आपण चाललोय आता दर्शनाला. तर भावना मस्त असं दर्शन तुम्हालाही घडवतो आणि मीही करतो. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करूया आता व्हिडिओला सुरुवात आणि निघूया देवीच्या दर्शनाला. जय श्री कामाख्या माता. सोबत त्यांना नांदेडचे दोन भाऊ आहेत आणि आपले कोल्हापूरचे दादा. अच्छा, आम्ही तिघं मिळून चाललोय बघा. दादांचं पण झालं. तर चला निघूया आता. जाऊ इथून रिक्षा पकडून तिथून पुढं कसं तरी जाऊ. चलो निघालते. दर्शनाला निघाले. चहा प्यायला थांबलोय. इथं आपला बिहारचा भाव आहे, चहा बनवते कढईमध्ये. आईला पहिल्यांदाच बघितलं मी कढईमध्ये चहा बनवताना. बघू शकता चहा बनवते. चहा घेऊ भावनो. असलं गरम होतंय, गरमीला गरमी मारती म्हणतात का नाही, त्यातला प्रकार आहे. चहा घेऊन म्हणलं निघू. मी कॅब बुक केली जायला. इथनं काहीतरी 7-8 किलोमीटर आहे. काय 120 रुपये घेते. म्हणलं चला 4 जण जातो, 120 रुपये एसी मधनं मस्त. तर उबेरची कॅब बुक केल्या. फटाकसे कॅब आली की आता निघू. चहा घेऊ पहिला मस्त असा आणि लगेच कल्टी मारू. आलेला आहे आपला चहा. हा मस्त बघितलं ना, ह्याच्यात दिला बघा मातीच्या भांड्यात. गोड बनवलंय त्यानं. भाई कहा से हो तुम? बिहार से भाई. चला चहा घेऊया. हे दादा पण चहा घ्या, यांची दस्ती राहिली गाडीत. चला चहा घेऊन लगेच निघू. कॅब येईल आता, फोन येईल त्याचा. कॅब आले भाऊन, कॅब मधून निघालोय. इथून 5-7 किलोमीटर आहे. सगळे आमची कार्यकर्ते आहेत बघा, नांदेडवाली. इथनं 5-7 किलोमीटर आहे. आता गरम असलं होते ना बेकार, लय डेंजर. हे मंदिर डोंगरावर असल्यामुळं जाताना एक छोटासा वेडीवाकडी वळणे आणि हा छोटासा घाट लागतोय. पण गाडी डायरेक्टली पोचते, तुम्हाला मंदिराच्या पायऱ्यापाशी घेऊन जाते. थोड्याशा पायऱ्या लागतात, त्या चालत गेलं की डायरेक्ट लगेच मंदिर येतंय. चलो आपण इथं मंदिराच्या परिसरात. ते देवीला पहिलं ते फुलमाला आणि ते घेतोय. ते घेऊन लगेच आता वरती जाऊ. तिकडे इथून वरती जायचंय कुठेतरी लेफ्टला. तर चला पहिलं हे घेऊ सगळं. चप्पल वगैरे इथं ठेवले आणि नारळ वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतोय. मंदिराच्या पायऱ्यात चालत चढत असताना तुम्हाला आजूबाजूला सगळी दुकानं दिसतील. तिथं तुम्हाला फुलमाला, नारळ, अगरबत्ती, बाकीचं सगळं पूजेचं सामान भेटून जातं. 150 ते 200 रुपयाच्या स्टार्टिंग पासून तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातात, जशी तुम्हाला पूजा करायची त्या हिशोबानं. तिथून थोडं वरती आलं की मंदिराचा एंट्रन्सची एक कमांड लागते. ती कमांड पास केलं की डायरेक्ट मंदिर दिसतंय तुम्हाला. चला तर भावानं, मंदिर बघायच्या आधी ह्या मंदिराचा काय इतिहास आहे ते तुम्हाला सांगतो. हिंदू पुराणातील कथानुसार राजा दक्षांनी महायज्ञ केला होता. या यज्ञात त्यांची मुलगी सती आणि महादेवांना त्याने आमंत्रण दिलं नव्हतं. या गोष्टीचा सतीदेवीला खूप राग आला आणि त्यांनी त्या यज्ञात आपलं शरीर समर्पित केलं. पत्नीचा झालेला मृत्यू पाहून महादेवांना खूप राग आला आणि त्यांनी त्यांचं शरीर घेऊन तांडव करायला सुरुवात केली. सृष्टीचा विनाश थांबवायचा होता आणि शंकराचा पण राग शांत करायचा. त्यासाठी विष्णूने आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि सतीच्या देहाचे तुकडे तुकडे केले. ते तुकडे ज्या ठिकाणी पडले तर तिथं देवीची 51 शक्तीपीठ तयार झाली. अशी श्रद्धा आहे की सती देवीच्या योनीचा भाग निलांचन टेकडीवर पडला आणि याच ठिकाणी
जगातलं सर्वात शक्तिशाली असं शक्तीपीठ तयार झालं, कामाख्या शक्तीपीठ. मंदिराच्या कमानीतून एंट्री केल्यानंतर हा असा दगडाचा पाठचा भाग पाहायला मिळतो. पूर्णपणे दगडाचं कोरीव बांधकाम आहे सगळं. मंदिराच्या मुख्य घुमटाचा आकार मधमाशाच्या पोळ्यासारखा दिसतो. अतिशय दुर्मिळ आणि जुनी वास्तुकला आहे ही. मंदिराच्या स्पेशल दर्शनासाठी 500 रुपयाचा पास काढावा लागतो 2-3 दिवस आधीच. आम्ही काय तो काढलाच नव्हता. मग म्हटलं चला आता गाभाऱ्यातनच दर्शन घेऊया. दर्शनाच्या अगोदर मंदिराच्या शेजारी एक कुंड आहे, सौभाग्य कुंड म्हणून. त्या कुंडात आंघोळ करून शुद्धीकरण केल्यानं देवीचं दर्शन लगेच होतं, अशी मान्यता आहे सगळीकडे. आंघोळ किंवा हातपाय धुतलं तरी चालतील आणि पहिलं घ्यायचं गणपतीचं दर्शन आणि मग घ्यायचं देवीचं दर्शन. लाईन मध्ये लागून आम्ही गर्भगृहातूनच दर्शन घेतलं. भावना दर्शन झालं आमचं. दर्शन करून बाहेर आला, नारळ वगैरे इथं फोडायचे आणि मग बघू बाकीचं मंदिर पण तुम्हाला दाखवतो सगळं. बघू शकता सगळ्या मूर्ती वगैरे. इकडं सगळं हे मंदिर बांधायचं आणि ह्या पायऱ्या. इकडं बली वगैरे दिली जाते बघा. बली घर आहे म्हणजे काय कोणास ठाऊक. कोंबड्या वगैरे बकरी वगैरे कापत असतील इकडं. बघू शकता भावना मंदिर बघा. प्रदक्षिणा घालतोय आपण. पूर्ण असं डोंगरामध्ये आहे, खतरनाक. हे असं जसं की मला वाटलं केदारनाथला झालोय मी. किती भारी आहे राव. आणि इथे जी मन्नत मागतात ना ती पूर्णच होते 100%, असा विषय आहे. कामाख्या मंदिराचा संबंध शास्त्र आणि तांत्रिक परंपरेशी देखील जोडला जातो. विशेषतः अंबुबाची मेळ्याच्या काळात अनेक साधू आणि साधक नीलांचल टेकडीवर येतात. त्यामुळे कामाख्या मंदिराला भारतातील तांत्रिक साधनेच्या प्रमुख केंद्रापैकी एक मानलं जातं. दरवर्षी जून महिन्याच्या आसपास हा उत्सव साजरा केला जातो. या काळात काही दिवस मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातात. या काळात देवी कामाख्या रजस्वाला होते आणि मंदिरातील शक्तीचे नूतनीकरण होते, अशी मान्यता आहे. काही दिवसानंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले केले जाते. या काळात देशातून विविध भागातून मोठ्या संख्येने साधू संत भाविक येतात. जय श्री कामाख्या माता. झालेलं आहे आपलं दर्शन. आता मंदिराला प्रदक्षिणा मारतो राऊंड फुल. राऊंड मारू आणि मग पलीकडे जाऊ. जरा कुंड वगैरे आहे तिकडे पण बघून येऊ. बाकी अजून मंदिरं भरपूर आहे तिकडे बघण्यासारखी. मित्रांनो बघू शकता केवढं मोठं मंदिर आहे. आपण आता वाईड अँगलला शूट घेतोय. वरती येऊन जरा थोडंसं डोंगराच्या पायऱ्या सोडून वरती आलोय आणि बघू शकता मंदिर केवढं आहे. ते पूर्ण मंदिर आहे. हा गाभार आहे आणि ह्याच्यात ती गोल्डन कलर आणि ते लास्ट दिसतंय ते मंदिर, मेन मंदिर तिथे. गोल्डन कलर पर्यंत आपण जाऊन दर्शन घेतलं गाभाऱ्यापर्यंत. त्या मेन गाभाऱ्यात म्हणजे ऑनलाईन पास वगैरे लागतात आणि ऑनलाईन पास किंवा पैसे देऊन दर्शन आहे. आतमध्ये जिथं मेन जातो ना आपण तिथे कुठल्याही देवस्थानला जावा हेच असते. तसा प्रकार आहे इकडं पण. इकडं लय पैसे 1500 रुपये घेतात फक्त आतमध्ये जायला भटजीला द्यायला आणि पासचे वेगळे, असं सगळं आहे. तर आम्ही घेतलं गाभाऱ्यातून दर्शन. मस्त असं झालं दर्शन. तिथं पण चांगलं झालं दर्शन. आतलं मुखदर्शन झालं एक नंबर आणि ह्या गोल्डन गाभाऱ्यापर्यंत गेलेलो. झालंय मस्त असं दर्शन आमचं. आता थोडंसं थंड हवेचा हे घेतो कारण एवढं गरम होते ना इकडं. लय व्याख्या. कुणाची काय कामना पूर्ण झाली असेल तर ते अशी बकरी वगैरे सोडतात बघा. हे बकरं सोडलं इथं. हे बली घर आहे म्हणजे बकरी वगैरे कापतात इकडे. लय काय काय आहे इथं. हे बघा इथं बळी वगैरे देतात बकऱ्यांचे. कबूतर अशीच सोडतात ही लोक. म्हणजे कबूतर घेतात आणि सोडतात. ज्याचं काय असेल बाबा त्या देवीला का सोडतात आपण चेक करू नंतर. मला पण माहित नाही ऍक्च्युली. तर कबूतर सोडतात बघा. सगळीकडे दिसतील तुम्हाला कबूतर इकडं. पाक मंदिराच्या गाभाऱ्यावर याच्यावर सगळीकडे कबूतर आहेत बघा. ते असे सोडतात व्हिडिओमध्ये तुम्ही मगाशी बघितलं असेल. आणि मग हे बकरी वगैरे. बकरी तर भरपूर आहेत. जवळजवळ 1000-2000 बकरी असतील इथं मंदिराच्या आसपास शेजारी इकडे तिकडे बघा. हे बघा हे सोडलेले आहेत असेच म्हणजे जी मन्नत असेल त्यांनी. सगळ्या मंदिराच्या आसपास सगळ्या बकरीच आहेत. मग कबूतर. ते मस्त असं आमचं दर्शन झालं टाकाटक. आणि आता जरा थंड हवेचा आस्वाद घेतोय कारण इकडं गरम एवढं होते ना डेंजर लय व्या. तर दर्शन पण व्यवस्थित झालंय. गाडी भरायचं बघितलं पाहिजे आम्हाला. जाऊ ऑफिसला जातो. ऑफिसला काय संध्याकाळीच नियोजन होईल काय. तर चला बघूया. जय कामाख्या माता. मित्रांनो कामाख्या मंदिर म्हणजे फक्त मंदिर नाही, हे एक श्रद्धा, शक्ती
आणि प्राचीन परंपरेचं एक अनोखं संगमस्थान आहे. काही लोकांसाठी हे शक्तीपीठ आहे, काहींसाठी तंत्र साधनेचं उपकेंद्र पण आहे, तर काहींसाठी न उलगडलेले एक गूढ धार्मिक स्थळ आहे. पण एक गोष्ट नक्की, नीलांचन टेकडीवर पोहोचल्यावर कामाख्या देवीच्या मंदिराचा अनुभव शब्दामध्ये सांगणं कठीण आहे मित्रांनो. खरंच तुम्ही कधी आलात तर नक्की या, दर्शनाचा एक वेगळा अनुभव घ्या. मला जर कामाख्या मंदिराची माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा भावांनो. जय मा कामाख्या. चला झालं दर्शन, पडूया बाहेर. आता ह्या गेट आहे बाहेर पडायचा. घ्या अजून एकदा शेवटचं दर्शन. जय श्री कामाख्या माता. आणि चला बाहेर पडतोय आता. जाऊन काहीतरी नाश्ता करू. पुढं भूक लागली जाम, काय खाल्लेलं नव्हतं, सकाळी निघलो गाडीतनं तसंच. त्यामुळं बघू आता पुढं काहीतरी, आणि काय खरेदी करायची असेल गाडीसाठी ते पण करू. नजर रक्षयंत्र वगैरे घ्यायचंय, तर चला घेऊया. पायऱ्या खाली उतरताना हे असे दुकान आहेत बघा. पाहिजे ते आपल्या इकडे दुकान असेल तसं सामान भेटतंय ते सगळं, जे इथलं आसामचं काय प्रसिद्ध असेल ते, किंवा देवाचं शंख वगैरे बघू शकता. चला आपण आता खाली उतरतोय. झालंय मस्त नाश्ता करू, भूक लागले. पिंड वगैरे बघू शकता कशा आहेत, खतरनाक. जय श्री महाकाल. प्रसाद वगैरे कुणाला घ्यायचं असेल तर इथं घेतात लोक. आपण काय जे भेटेल तेच घेतलं. आपण गाडी घरी जात नाही कधी, काय नाही, त्यामुळं म्हणलं नंतर घेऊ. चहा घ्यायला थांबलो इथं. साऊथचा चहा आहे बघा. चहा घेऊ. जेवायचे टायमिंग झाले, पण आमचं ही गडी लय गडबडीत वाईट लागली ना, गाडी जायला भराय. त्यामुळे म्हणजे ती चहा घेऊन लगेच निघूया. भूक लागली ती मला. चहा घेऊ चला मस्त. काचाचं कप नाहीत वरती, इथं नेसकॅफेच आहेत. भावानं दर्शन करून आम्ही निघलोय आता. गाडीमध्ये कॅब आलेली आपली. इथून आता डायरेक्ट घाट उतरून खाली गाडीकडे पहिलं जातो. अरे एवढं गरम होतं इथं, कधी जाऊन एशीत बसतो असं झालं. वर्ण नजारा बघू शकता गुवाहाटी शहराचा. हे सगळं खाली सिटी आहे आणि असा घाट आहे. घाट चढून वरती आलेलो, थोडाफार घाट आहे, एक 1.5-2 किलोमीटर असेल. त्याच्यानंतर मग खाली गुवाहाटी सिटी लागते सगळी. तर चला झपाझप जाऊ गाडीपाशी. वैतागलेत सगळी आमची नांदेडवाली कार्यकर्ते, वैतागल्यात, कारण त्यांना जायचंय भरायला. गाडी भरायला जाणार असल्यामुळं मग चला की लावलंय. जेवण पण नाही दिलेलं. दादा कॅब ड्रायव्हर. आणि उतरतोय आपण खाली घाट. चला जाप लवकर पोहोचवत्यात. मगाशी येताना आलेले ते आपण आलेलो ईव्ही गाडी होती, आता ही मला वाटते पेट्रोल असेल. घाट सेक्शनला मस्त चालते गाडी. अल्टो आहे ना भैया? अल्टो आहे, पहाडो की राणी. मस्त असं देवदर्शन झालं आणि पोहोचलेलं आपण गाडीपाशी फायनली. आता जेवायची तयारी करूया महत्वाची. काहीतरी जेवण बनवू, जेवण करू, कारण त्यांना गडबड होती, भरायला जायचं होतं. त्यामुळं काय म्हणजे तिथं काय नाश्ता पण नाही केला, काहीच नाही. मला लागले भूक जाप. काहीतरी खाऊ आणि मग भरायचं वगैरे काय संध्याकाळच इथं पाठच्या पुढं बघू काय लागलं जुगाड. तर आज काही ट्रायच केलं नाही, बघितलं पण नाही, कोणाला फोन नाही, काय नाही. आता फोन लावू जेवण बनवून आणि मग बघू काय असले. आपल्याला काही गडबड नाही, वसा आपण करत नाही. आपलं जे काम होतं महत्वाचं, कामाख्या माताला जायचं, ते करून घेतलं. आणि महत्वाचं चुनरी वगैरे आणलेली तिकडून बांधली. आता अजून एक मी आपल्या भगवान भोलेनाथांचं इथं हे आणलंय, हे मूर्ती. तर ही मूर्ती आहे ना, ही आपली थोडंसं हे बघू शकता तुम्ही, कलर वगैरे गेलाय बघायचं. ही आदियोगी मूर्ती आहे. ही आता काढून इथं शंकराची मूर्ती लावायची. तर बाबाची मूर्ती लावू जरा थोड्या वेळानं. आता आताच लावू लगेच, आता नंतर लावू. आणि ही नदीमध्ये कुठल्या तरी हे विसर्जित करू. तर चला पहिलं जेवणाचं काहीतरी नियोजन लावू, जेवण बनवू आणि मग बघू. जेवण बनवायचं चालू आहे. देवासनं आलोय, मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवली. टाकले भाजी, गडबड आहे त्यामुळे लवकर स्पीडनं गॅस लावलाय. भात वगैरे झालाय रेडी, सगळं झालंय जेवण ओके मध्ये. आता लगेच 10 मिनिटात दणका लावू. भूक लागले राव, सकाळ धरणं नाश्ता नाही काय नाही, ह्यांच्या नादात दोघा. यांच्यामुळे आलो गाडी भरायला जायची. गाडी ना आता बोलते 4 वाजता जायचं. काय सगळा खेळच आहे. देवाला गेलो तिथनं मूर्ती एक आणली. ही पहिलं आपलं आदियोगीचं जे होतं महाकालचं, ते खराब झालेली मूर्ती. हे बघा कलर वगैरे गेलाय, गोल्डन ते झालंय ना, ते सगळं कलर गेलाय. मग नवीन मूर्ती आणली. आता ही आदियोगीची होती आणि ही आणली बाबा महाकालांची. हर हर महादेव. कशी वाटते मूर्ती भावना, नक्की कमेंट करून सांगा.
तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आपण भरपूर ठिकाणी जातो, पण कधी मंदिराचं वगैरे एवढं व्हिडिओ डिटेलिंग मध्ये करत बसत नाही मी. तुम्हाला जर आवडत असेल तर मी अजून दुसऱ्या ठिकाणी इकडे तिकडे जाणार असेल ना, तर नक्की प्रत्येक मंदिराचा इतिहास आणि पूर्ण या गोष्टीवर डॉक्युमेंटरी अशी बनवत जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, जय कामाख्या माता.